ह्या खोडसाळ मुलांना ती मॅडम शिकवत असते. त्याच वेळेस तिच्या हाताला चिंगम लागते. मग तिला सर्व काही समजून जाते. मग ती शेजारील हात धुवायला निघून जाते. मग हात धुवत असताना अचानक ते नळ तुटून तिच्या हातात येते व सर्व काही पाणी तिच्या अंगावरती उडायला सुरुवात होते. मग ती जास्त जोर लावून नळ हे बंद करून टाकते व शेजारील रुमालाने तोंड हे पुसत असते. मग तिच्या तोंडाला काळं लागतं व सर्वत्र तिच्या डोळ्यामध्ये आग व्हायला सुरुवात होते. मग ती बाहेर जात असताना कोंडीलाही म्हशीचं शेण लावलेलं असतं. मग ती वास घेते व लगेच बाहेर निघून जाते व प्राध्यापकला सांगत असते की सर्व काही माझी चेष्टा मस्करी करत आहेत. पण ती प्राध्यापक तिचं ऐकायला तयारच नसते. मग दुसऱ्या दिवशी एका शिक्षकांना ती सांगून देते, तुम्ही त्या वर्गामध्ये जाऊन टाका. पण विद्यार्थ्यांना माहीत नसते तो शिक्षक एक तडीपार असतो. त्यानंतर तो शिक्षक त्या शाळेमध्ये येतो. तेव्हा बोर्डावरती अनेक प्रकारचे चित्र वाईट लिहिलेले असतात.